नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओत तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण जाणार आहोत श्री देव वेतोबा मंदिर आरवली येथे जाणार आहोत दर्शन घ्यायला। चला, तर माझ्यासोबत माझे काका आणि पप्पा येत आहेत पाठून। हे बघा काका नाचत आहे। त्याचा व्हिडिओ मध्ये युट्यूबला दिसणार तो, त्याला वाटलं का। आणि आता इथे पोहोचलो, तुम्हाला काही नाही दाखवलं मी। तर आता आम्ही आरवली मंदिरमध्ये पोहोचलो, तर आता आपण आतमध्ये जाऊया। तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो दर्शन करून। देव वेतोबा संस्थान आरवली। श्री देव वेतोबा मंदिर आजूबाजूचा परिसर आहे, सर्व किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अशा आरवली गावाचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे। श्री देव वेतोबा आरवली पंचक्रोशी इकडे पण दुकानाचा पालक रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यानपिढ्या भाविक जनतेचे श्रद्धास्थान आहे। माझ्यासोबत मंदिरामध्ये पाया पडायला या तुम्ही सर्वजण। तुम्हाला चप्पल दाखवतो मी सर्व। कॉलेज नाही, थोडंसंच आहे फक्त ब्लॉगमध्ये। चला, तर हा आरवली मंदिराचा बाहेरचा परिसर आहे। तिकडे सातेरीचं मंदिर आहे। माझा मोबाईल जोडलेला आहे, तर याला सांगा। बघी झालं बघून नाही दिया काय तू सात पकडलो होतो, तो कोबरा होता। बच गया रे देवा, मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है मेरे को। मित्रांनो, मी वेंगुर्ला ब्रिज वरती पोहोचलेलो। हा बघा ब्रिज आहे माझ्या पाठीमागे आणि सर्व बाजू समुद्र आणि समुद्र। वेंगुर्ला तिकडे आहे वेंगुर्ला बंदर। तर आपण वेंगुर्ल्याच्या बाजारामध्ये आलो आहोत। तुम्हाला मी वेंगुर्ल्याचा बाजार दाखवतो। हा वेंगुर्ल्याचा बाजार आहे बा। मच्छी मार्केट खाली आहे तिथं, बघा ना तो मच्छी मार्केट। तर मित्रांनो, आता मी घरी आलो। आता तोंड बिन मस्तपैकी धुवून मला माझा काका मुंबईला चालला, त्याला सोडायला रेल्वे स्टेशनकडे जातो।
चला माझ्यासोबत जाऊया आपण रेल्वे स्टेशनला काकाला सोडायला. मित्रांनो सावंतवाडी स्टेशनवरती आता काकाला सोडायचा. ते सावंतवाडी आता मी ट्रेनमध्ये बसलो तुतारी एक्सप्रेस मध्ये. मी आता तुम्ही फोनवर बोलत होता. तुतारी एक्सप्रेस मैत्रिणी दुपारच्या घटनाबद्दल मी तुम्हाला माझ्या काकाबद्दल सांगणार आहे. काकाला सांगणार आहे. काकाने पूर्ण त्याला बघितलं. मी व्हिडिओ काढत होतो. वाईस व्हिडिओ फक्त देतो. वाईस कॅमेरा मी फक्त वरते केला. फक्त वरचं दाखव. पप्पाने गाडी चालवत होते त्यांनी बघितलेच नाही. काकाने पूर्ण बघितलं. बाजूसून गेला माझ्या. तर काकाला विचारूया त्याने काय कसं म्हणणं आहे. सांगा का सांग. नमस्कार. दुपारी गाडी चालवताना पायाखाली गाडीच्या जस्ट टायरच्या इकडे मी कोबरा बघितला. आता कोबरा होता की नाही मला माहित नाही, पण असं माझं म्हणणं आहे की तो कोबरा होता. पिवळा कलर होता. त्याच्या डोक्यावरती आकडा बघितला होता. आता पुढे तो कोबरा होता की नाही तो मला माहित नाही. तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघत असाल तर तुम्ही सजेस्ट करा की तो कोण आहे. वाईचंच फक्त दिसला व्हिडिओमध्ये, नाही तर पूर्ण नाही दाखवलं. व्हिडिओमध्ये मी कॅमेरा फक्त वरती केला म्हणून पूर्ण नाही दिसला. थोडासा दिसला फक्त तो. तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत. काकाला सोडलं. ट्रेन आता जाणार आहे. माझ्या पाठीत ट्रेन आहे. चला घरी जाऊया. व्हिडिओ मी इथेच संपवतो. घरी जाऊन संपवत नाही, इकडेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांकडे. लाइक करो, सब्सक्राइब करो और शेयर करो. धन्यवाद.